हॅलो बच्चो, कैसे है सब? बढिया. चला आपण पाहूया इयत्ता 9वीचा दुसरा धडा. आपण काल कविता डिस्कशन केली, त्यानंतर वर्कबुकचे तुम्हाला आन्सर मिळाले असतील. आता आपण पाहूया द फन दे हॅड. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे एका चॅनलवरती तुम्हाला इयत्ता 9वी 10वीचा पूर्ण सिलेबस मिळेल. आपण पाहूया द फन दे हॅड म्हणजेच काय, त्यांनी केलेली मजा. पाहूया. मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. On the page headed 17 May, wow, 2157 2157 शी रोट टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. म्हणजेच मार्गीने त्या रात्री तिच्या डायरीत त्या ठिकाणी त्याबद्दल लिहिलेले. कधी? 17 मे 2157. सध्या कोणतं इयर सुरू आहे रे मुलांनो, तुम्ही मला सांगा. 2026. आपण डिस्कशन करत आहे 2157. या शीर्षकाच्या पानावर तिने लिहिले, आज टॉमीला एक खरं पुस्तक सापडलं. तुम्हाला ते ऐकायला नवीन नाही वाटणार, परंतु 2157मधील मुलांना मात्र ते खूप नवीन वाटेल, कारण तोपर्यंत त्या ठिकाणी खूप डेव्हलपमेंट झालेली असेल, किंवा असे म्हणायला हरकत नाही की कागदी पुस्तकं त्या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला चित्राच्या रूपामध्येच आढळतील. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते खूप जुने पुस्तक होते. मार्गीज ग्रँडफादर म्हणजे मार्गीचे आजोबा वन सेड दॅट वेन ही वॉज अ लिटल बॉय हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम वेन ऑल स्टोरी वेअर प्रिंटेड ऑन पेपर. आणि त्यावेळेला ते एक पुस्तक, जुने पुस्तक होते. मार्जीच्या आजोबांनी सांगितलेलं की जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं की एक काळ असा होता जेव्हा सर्व कथा कागदी स्वरूपात छापल्या जायच्या. आता त्या ठिकाणी तसं होत नाही. दे टर्न द पेजेस विच were yellow and crinkle, and it was a way full funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, and then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. म्हणजेच त्या ठिकाणी ते पिवळे असलेलं, सुरकुतलेलं त्या ठिकाणी जे पुस्तक होतं, ते शब्द स्क्रीनवर दिसायला हवे होते त्याप्रमाणे त्या ठिकाणी दिसत नव्हते. म्हणजेच ते पुस्तकामधले शब्द वाचायला गंमत वाटत होते. आणि मग जेव्हा ते आधीच्या त्या ठिकाणी पुस्तकासारखं आधीचं जीवन जे होतं त्यावरती त्यांना काय वाटायला लागलं, आश्चर्य वाटायला लागलं की अशा पद्धतीचे सुद्धा त्या ठिकाणी पुस्तकं असायचे. ते पानं आपल्याला हाताने पलटायचं काम पडायचं. असं त्या ठिकाणी मार्गी क्युरिओसिटीने विचारते. काय उच्चारते? गी सेड टॉमी. अरे रे, टॉमी बोलला. काय बोलला? व्हॉट अ वेस्ट. हे खूप अपव्यय आहे, हे वेस्ट आहे. व्हेन यू आर थ्रो विथ द बुक्स. ते पुस्तक ठेवून दे. वाचून झाल्यावर त्या ठिकाणी पुस्तक त्या ठिकाणी कुठेतरी ठेवून देतात, म्हणजे एकंदरीत वाचून झाल्यावर पुस्तक फेकून देतात. यू जस्ट थ्रो इट अवे. आय गेस, मला असं वाटतं, अवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड मिलियन्स बुक्स ऑन इट अँड इट्स गुड्स फॉर प्लेंटी मोर. आय वुल नॉट थ्रो इट अवे. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, हे पुस्तक वाचून झाल्याच्यानंतर सर्वजण ते पुस्तक फेकून देत असतील, आणि मला असं वाटतं टेलिव्हिजनची जी स्क्रीन आहे तीच उत्तम आहे, तीच चांगली आहे. सेम विथ माइन, said Margie. She was 11 and had not seen as many telebooks as Tommy had. He was 13. आणि त्या ठिकाणी माझ्या बाबतीतही असंच आहे, मार्जी म्हणाली. मार्जी त्या ठिकाणी मार्जीचं वय सांगितलं, ती 11 वर्षाची होती. आणि तिने त्या ठिकाणी टॉमी इतकी टेलिबुक्स पाहिली नव्हती. तो 13 वर्षाचा होता, म्हणजे तो तिच्यापेक्षा मोठा होता. शी सेड, वेअर डिड यू फाइंड इट. तिने म्हणाली, ते तुम्हाला कुठे सापडले? In my house, he pointed without looking because he was busy reading in the attic. What is that about school? ती म्हणाली, ते तुम्हाला कुठे बरं सापडले पुस्तक? माझ्या घरात. तो वाचण्यात मग्न असल्यामुळे ते बघताच त्याने बोट दाखवले. मला सापडले ते माळ्यावरती. ते कशाबद्दल आहे? ते आहे स्कूल, म्हणजे शाळेबद्दल. मार्गी वाज स्कॉर्नफुल. स्कूल? बापरे, शाळा. मार्जीला तर शाळेचा तिरस्कार वाटायचा. तुम्हाला वाटतो का रे मुलांनो शाळेचा तिरस्कार? वाटतोय का? नाही, तुम्हाला नाही वाटणार शाळेचा तिरस्कार. शाळा म्हणजे तर फन असते, मज्जा असते. इथे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. व्हॉट देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. मार्गी म्हणते, शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय आहे? मला शाळेचा तिरस्कार आहे. शाळा तर खूप बोरिंग असते. शाळेमध्ये काय असं इंटरेस्टिंग नसतं. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. मार्गीला खूप त्या ठिकाणी शाळेचा राग येतो. बट नाऊ
She hated it more than ever. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the country inspector. म्हणजे मार्जीला त्या ठिकाणी शाळेचा नेहमी तिरस्कार का वाटायचा बरं? कारण तिची जी यांत्रिक शिक्षक होती तिला भूगोलाच्या एकामागून एक परीक्षा देत होती आणि तिची कामगिरी त्या ठिकाणी दिवसेंदिवस खालावत जात होती आणि त्यामुळे काय झालं, तिच्या आईला खूप दुःख वाटायचं आणि त्यामुळे मग तिला त्या ठिकाणी दुःख व्हायचं की मला रोज पेपर द्यावा लागतो आणि मग मला कमी मार्क्स येतात आणि मग आईसुद्धा नाराज होते. मग अशामुळे तिला शाळेचा तिरस्कार वाटायचा. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस. आणि मग तिची मम्मी काय करायची, तिची आई काय करायची, त्या इन्स्पेक्टरला बोलवायची की ते जो रोबोटिक टीचर आहे, मग तो यांत्रिक जो शिक्षक आहे तो खराब झालेला आहे, तो दुरुस्त करायला. मग त्या ठिकाणी एक रेड फेस असलेला व्यक्ती यायचा ज्याचा चेहरा लाल होता. त्याच्या हातात काय असायचं, त्याच्या हातामध्ये तारा असायच्या, अवजारं असायची आणि मग त्या ठिकाणी तो काय करायचा तर त्या मेकॅनिकल टीचरला दुरुस्त करायचा. अँड द होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डेल्स अँड वायर्स. ही स्माईल ॲट मार्गी अँड गिव्ह हर अन ॲपल. Then took the teacher apart. Margie had hope he would not know how to put it together again, but he knew how all right and after an hour and. आणि तिला असं वाटायचं, मार्जीला एक सफरचंद दिले आणि एक त्या ठिकाणी पेटी दिली आणि तो हसला. मग त्याने शिक्षकाचा त्या ठिकाणी भाग खोलला. त्यावेळेला मार्जीला अशी आशा होती की तो पुन्हा त्या ठिकाणी त्याला जोडू शकणार नाही, परंतु असं झालं नाही. त्याने ते व्यवस्थित माहिती करून घेतलं आणि एका तासानंतर मार्गीचे ज्या ठिकाणी जे मेकॅनिकल टीचर होते, जे बिघडलेले होते, ते परत दुरुस्त झाले. अरे रे, मार्गीसोबत बरंच वाईट झालं. आपण पाहूया इकडचं पेज. सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन अँड ऑन which all the lessons were shown. And the questions were asked. That was not so bad. It part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. She always had to write them out in the punch code. They made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks into no times. आणि खरंही आहे. काय व्हायचं मार्जीसोबत तर ते पुन्हा तिथेच त्या ठिकाणी मोठे काळे कुरूप आणि त्यावर एक मोठी स्क्रीन आणि ज्यावर सर्व धडे दाखवले जायचे आणि प्रश्न विचारले जायचे. ते तितकं वाईट नव्हतं. मार्जीला सर्वात जास्त तिरस्कार कशाचा वाटायचा माहिती आहे का? तुम्हाला कशाचा वाटतो? होमवर्कचा? हो, तिलासुद्धा गृहपाठाचा आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिका टाकाव्या लागायच्या. तिला त्या नेहमी एका पंच कोडमध्ये लिहाव्या लागायच्या, जो तिला 6 वर्षाची असताना शिकायला लावला होता आणि तो यांत्रिक शिक्षक काही क्षणातच गुण मोजून टाकायचा. वेळही लागायचा नाही. आता बघा, तुमचा आज पेपर झाला की तुम्हाला मार्क कधी समजतात? उद्याला. परंतु बिचारा मार्गीसोबत असं नाही व्हायचं. पेपर दिला की ताबडतोब मार्क तिला समजायचे. घरी ती सांगूही शकत नव्हती काय की पेपर चेक करून दिले नाही, मॅडमला सरांना वेळ मिळाला नाही, असे काही कारण ती देऊ शकत नव्हती. तिला ताबडतोब मार्क समजायचे. आणि मग जर कदाचित कमी मार्क्स आले तर मग तुमच्यासोबत काय होतं ते मार्गीसोबत व्हायचं. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल आफ्टर ही वॉज फिनिशिंग अँड पॅटेड मार्गीज हेड. He said to her mother, "It is not a little girl fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick. Those things happen sometime. I have slowed it up to an average 10-year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory." And he patted Margie's head again. काय झालं समोर? काम झाल्याच्या नंतर इन्स्पेक्टर हसला, कारण त्याला मार्गीचे नखरे माहिती होते. मार्गीच्या डोक्यावर त्याने थाप ठेवली. ते तिच्या आईला म्हणाले, "मिसेस जोन्स, यात त्या लहान मुलीची काही चूक नाही बरं का. मला असं वाटतं भूगोलाचा अभ्यासक्रम जो आहे तो थोडा जास्त जलद झालेला आहे, त्याची गती वाढलेली आहे. अशा गोष्टी कधी कधी घडतात. मी आता त्याचा वेग कमी करून तो 10 वर्षाच्या मुलाच्या सरासरी पातळी एवढा करून देतो तुम्हाला, म्हणजे त्या ठिकाणी मार्गीचा जो प्रोग्रेस आहे, प्रगती आहे, ती घसरणार नाही आणि एकूण कल अगदी समाधानकारक येईल तुमचा." आणि त्यांनी पुन्हा मार्जीच्या डोक्यावर थोपटले. मग त्या ठिकाणी जी झालेली मेकॅनिकल टीचरची मिस्टेक होती किंवा तो जो सेक्टर बिघडलेला होता तो त्या ठिकाणी मिस्टर जॉन्सने दुरुस्त केला.
Margie was disappointed. She had been hoping they would take the teacher away altogether. They had once taken Tommy teachers away for nearly a month because the history sector had blanked out completely. मग त्या ठिकाणी काय झालं होतं, मार्जी निराश झाली होती. तिला वाटत असे की त्या ठिकाणी ते शिक्षकाला पूर्णपणे काढूनच टाकतील. एकदा इतिहासाचा विभाग असेल पूर्णपणे बंद पडल्यामुळे त्यांनी टॉमीच्या शिक्षकाला जवळजवळ महिनाभर काढून टाकले होते. म्हणून ती टॉमीला म्हणाली, शाळेबद्दल कोणी कशाला लिहील. म्हणजे अशा पद्धतीने तिला असं वाटलं तिचा जो जिओग्राफीचा सेक्टर बिघडलेला आहे. मग तिचा ब्रदर जो बिग ब्रदर होता 13 इयरचा 13 वर्षाचा, असं तिच्यासोबत घडलं होतं इतिहासाच्या सेक्टरबद्दल. तर 1 महिना दुरुस्त करायला लागला होता. पण माझा तर भूगोलाचा सेक्टर एका दिवसात दुरुस्त झाला. मला परत त्या ठिकाणी कंटाळवाणा अभ्यास करावा लागेल असं मार्गी सांगायची. सो शी सेड टू टॉमी, वाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. म्हणून ती म्हणते, अरे शाळेबद्दल कोणी कशाला लिहिल रे बाबा. टॉमी लुकेड ॲट हर विथ व्हेरी सुपिरियर आईज बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल. स्टुपिड, this is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago, he added loftily, pronouncing the word carefully, centuries ago. काय सांगतो टॉमी मार्गीला, जसं तुमचा भाऊ सांगतो तुम्हाला. बघा काय सांगतो टॉमी. तिच्याकडे अत्यंत तुच्छतेच्या नजरेने पाहत म्हणाला, कारण ती आपल्या प्रकारची शाळा नाही मूर्ख. ती त्या जुन्या पद्धतीची शाळा आहे वेडे. कळत नाही का तुला. शेकडो वर्षापूर्वी होती तशी शाळा. तो शेकडो वर्षापूर्वी हा शब्द काळजीपूर्वक उच्चारत तोरा दाखवत पुढे म्हणाला. मार्जीला बरं का रे ऐकूनच घ्यावं लागतं बिचारीला. असंच होतं रे, जे घरामध्ये लहान असतं की नाही त्याला सगळं ऐकून घ्यावं लागतं. तुम्ही सांगा बरं मला, तुम्ही घरामध्ये छोटे आहे का मोठे आहे, तुम्ही ऐकवता की ऐकता. मार्गी वाज हर्ट. मार्गीला वाईट वाटलं. वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर for a while, then said, anyway they had a teacher. Sure, they had a teacher, but it was not a regular teacher. It was a man. How could a man be a teacher? Well, he just told the boys and girls things and give them homework and ask them questions. A man is not smart enough. Sure, he is. My father known as much as my teacher. म्हणजे नक्कीच त्यांना शिक्षक होते, पण ते काही सामान्य शिक्षक नव्हते. म्हणजे ते पुरुष होते. म्हणजे त्यामध्ये जसं तुझी आई आहे की नाही ते कशी हुशार आहे, बरोबर, तुझे बाबा आहे की नाही ते कशी हुशार आहे, मग तशा पद्धतीचे शिक्षक होते. हो, मार्गी तर सरप्राईजच झाली. म्हणजे एक व्यक्ती शिक्षक कसा काय असू शकतो. त्याने मुलांना गोष्टी सांगितल्या, त्यांना गृहपाठ दिला आणि प्रश्न विचारले. तो माणूस पुरेसा हुशार त्या ठिकाणी. जसं की आता मला काही नाही कळालं, तुला काही नाही कळालं, कोण सांगतो असा टॉमी सांगतो मार्गीला. तो आपल्याला आई बाबा सांगतात, मम्मी पप्पा सांगतात, तशा पद्धतीचे शिक्षक त्या काळामध्ये होते. नक्कीच माझ्या वडिलांना माझ्या शिक्षका इतकेच माहिती आहे हो ना. मग तशाच पद्धतीने त्या ठिकाणी पूर्वी शिक्षक असायचे. आता समोर मार्गी आणि टॉमीचं संभाषण पुढे काय होतं आणि काय काय संभाषण करतात ते आपण समोर डिस्कशन करणार आहे. आता तुम्हाला पार्ट 2 उद्याला अभ्यासायला मिळेल. आज आपण पाहिलं द फन दे हॅड. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळा सिलॅबस एकाच चॅनलवरती मिळेल.